जय हिंद, नमस्कार. डे 5 ऑफ 30 प्रॅक्टिकल नुस्खे फ्रॉम युअर किचन बाय जयंती कठाळे. आजचा नुस्खा आहे प्रोसेस ओरिएंटेशन आणि सिक्वेन्शियल एक्झिक्युशन. मला या प्रोसेस ओरिएंटेशननी आणि या सिक्वेन्सनी खूप फायदा होतो. ज्यांना हा नुस्खा पटतोय त्यांनी तो परत परत वापरा. ज्यांना नाही पटत आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की पटत नाही आहे. सो आजचा नुस्खा आहे. मी नॉर्मली काय करते, सकाळी 5:30ला जर मी स्वयंपाकाला सुचिरभूत होऊन तयार होऊन स्वयंपाकाला लागत असेल तर मी सगळ्यात आधी माझ्यासाठी फक्कडचा चहा तयार करून घेते. आणि ह्या चहा तयार करताना फ्रीजमधनं दूध काढलेलं असतं, त्याच्यानंतर भाज्या काढलेल्या असतात. जर कट करून ठेवल्या असेल तर त्या पण काढून ठेवते. त्याच्यानंतर जर आदल्या दिवशी कणिक उरलेली असेल भिजवलेली तर ती पण बाजूला काढून ठेवते. मोस्ट ऑफ द टाइम जे अन्न उरलेलं आहे ते सगळंच्या सगळं बाहेर टेबलवर आणून ठेवते आणि मग चहाचा आधण ठेवते, चहात बनवते, चहा पिस्तोर या सगळ्या बाहेर काढलेल्या फ्रीजमधल्या गोष्टींना डिफ्रॉस्ट करायची गरज पडत नाही. ते नॉर्मल टेम्परेचरवर यायला सुरुवात झालेली असते. दुसरं प्रोसेस ओरिएंटेशन मी हे चालू करते की मी सगळ्यात आधी कणिक भिजवून घेते. जर कणिक अवेलेबल नसेल तर मग कणिक भिजवून घ्यायची, मग त्याच्यानंतर ताबडतोब भाजी चिरून घ्यायची, त्याच्यानंतर ताबडतोब कुकर लावायचा. कुकर सगळ्यात शेवटी लावा म्हणजे गरम भात देता येतो किंवा गरम भात वापरता येतो. भाजी फोडणीला घातल्यानंतर मी पोळ्या करायला घेते. जर गरम पोळ्या हव्या असतील तर कुकरमधलं वरण बाजूला करून ते आहाटून त्याला फोडण्या बिडण्या काय द्यायच्या ते देऊन मोकळं करून ते समोरच्या टेबलवर ठेवून देणे. या प्रोसेसनी जर मी सगळं फॉलो केलं तर माझा सगळा स्वयंपाक, ट्रस्ट मी, जर मी याच्यात डेझर्ट पण ऍड करते तर ते पण माझं सगळं मिळून मॅक्स 40 मिनिट्समध्ये सगळं झालेलं असतं. प्लॅनिंग भाजीचं करावं लागतंय, प्लॅनिंग वरणासाठीचं करावं लागतंय. बाकी बेसिक 2 गोष्टी आपल्याला लागणारच आहेत. कोशिंबीर कुठली करायची आहे हे डे वाईज ठरवून ठेवा. या प्रोसेस ओरिएंटेशननी तुमचा जो उगाचचा वेळ जातोय ना तो जाणं बंद होईल आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर तुम्ही फोकस करू शकाल की मला आता हे संपवायचं आहे किंवा मला आता हे करायचं आहे. बघा, आवडलं तर, पटलं तर करा, नाही पटलं तर कमेंट लिहून पाठवा. पुन्हा उद्या भेटूया 6th नुस्ख्यासोबत. हे सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत जे आपल्याला मदत करतात. बाय.